नमस्कार. नवरात्र उत्सवास प्रारंभ झालेला आहे, त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं आणि सकारात्मक असं वातावरण आहे. नवरात्र उत्सव हा आदिमाया आदिशक्तीचा आराधनेचा आणि उपासनेचा असा हा उत्सव आहे. स्त्री ही देखील एक शक्ती आहे आणि म्हणूनच नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून आम्ही अशा काही कर्तृत्ववान स्त्रियांना आपल्या समोर आणणार आहोत, ज्यांच्या कर्तृत्वानं त्यांनी स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलेलं आहे. मंडळी असं म्हणतात की हृदयाकडे जाण्याचा मार्ग हा पोटाकडून जात असतो आणि त्यामुळे हृदयाला खुश ठेवायचं असेल तर पोटाला खुश ठेवावं लागतं. तर आपल्या पोटाला खुश ठेवण्याचं काम हे चविष्ट खाद्यपदार्थ करत असतात. तर आपल्या चविष्ट खाद्यपदार्थांनी आपल्या सगळ्यांनाच खुश करणाऱ्या अशा प्राची देशपांडे इंगळे यांना आपल्या भेटीसाठी आम्ही आणलेला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या यशाचा प्रवास. नमस्कार प्राचीताई. नमस्कार. मला आज खूप छान वाटतंय की या आमच्या मालिकेच्या निमित्ताने आज तुमचा जो यशाचा प्रवास आहे तो आम्ही आमच्या सगळ्या मंडळींपर्यंत, आमच्या महिला भगिनींपर्यंत पोहोचवणार आहे, जो त्यांच्यासाठी सुद्धा प्रेरणादायी असणार आहे आणि ज्यांची इच्छा असेल या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांची त्यांना तो मार्गदर्शक पण ठरणार आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न मी तुम्हाला हा करणार आहे की तुम्हाला हा व्यवसाय का करावासा वाटला आणि कधीपासून तुम्ही याची सुरुवात केली? मी हा व्यवसाय 2015 पासून व्यवसाय करायला सुरुवात केली. अच्छा. सुरुवातीला वेगवेगळ्या प्रकारचे बॅग, पर्स, ड्रेस मटेरियल असं सुरुवात केली. अच्छा. आणि नंतर मग हळूहळू त्यामध्ये रोज काहीतरी नवीन, रोज नवीन असं फॅशन मध्ये वाढत गेलं. त्यामुळे मग ते आम्ही वाइंड अप केलं. आणि नंतर 2015ला जेव्हा अधिक मास आला तेव्हा मग अनारचं पीठ सुरुवात केली. हो, आणि मग ते खूप लोकांना आवडलं. पण तिथेच लोक थांबणं ते म्हणायला लागले की आम्हाला ते थापता येत नाही, आम्हाला करता येत नाही, तुम्ही आम्हाला रेडीमेड अनारस दिले तर खूप चांगलं राहील. मग असं करत करत सुरुवात केली अनारशाला. मग ते अनारसे खूप छान झाले, लोकांना आवडले. मग पुढे ही दिवाळी आली. दिवाळीच्या आधीच धोंडा होता. मग दिवाळी आल्यानंतर दिवाळी फराळाच्या ऑर्डर घेतल्या. मग तिथं चकली, चिवडा, लाडू असं सगळं दिलं. तर त्यामध्ये जवळजवळ 70-80 किलोचा आम्ही तेव्हा माल तयार केला घरात. हो, सगळा म्हणजे चकली, चिवडा, लाडू. त्याला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला. उत्तम म्हणजे काय, अगदी आमच्या अपेक्षेच्या बाहेर. आम्हाला म्हणजे नाही, अक्षरशः नाही, आता आम्ही नाही आमचं असं सांगू लागले. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू पुढे त्याच्यातनं आवड निर्माण झाली. मिळतोय आपल्याला प्रतिसाद छान, तर मग आपण ह्याच्यात का नाही बाबा करावं म्हणून आत्मविश्वास. आणि मग ते एक डेअरिंग आल्यासारखं झालं आणि मग आम्ही पुढे अजून वाढवत गेलो. मग तुम्ही आता फक्त फराळाचंच करता की ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही? नाही, आता फराळाचं नाही करत. म्हणजे फराळाचं 12 महिने देतो, पण त्याच्यासोबत आम्ही नाश्त्याचे पदार्थ देतो. अच्छा. जेवण देतो. 70 लोकांपर्यंत जेवण देतो. अच्छा. आणि नाश्त्याचं तर चालूच असतं, 12 महिने फराळाचं चालूच असतं. असं. हे सगळं तुम्ही एकटं करता की तुम्हाला काही सहकारी आहे? नाही, मी एकटी करत नाही. आमची टीम म्हणजे आम्ही, मी, मुलगा आणि मिस्टर. अरे तिघांचीच आमची टीम आहे. आणि मिस्टरांचं छान मार्गदर्शन असतं. त्यांचं सगळं म्हणणं असतं की सगळं आपण मोजून मापून केलं की काही होत नाही. म्हणजे कुठेच आमचं त्याच्यावरच आमचं आता म्हणजे क्वालिटी हे मेंटेन आहे. पूर्ण सगळं साखर, मीठ सगळं मोजून प्रमाण घ्यायचं. आणि त्याच्यात एक ग्रॅम सुद्धा इकडे नाही. लाडू सुद्धा ग्रॅमनी आम्ही मोजून करतो. त्यामुळे आकारही सुंदर दिसतो लाडूचा आणि खाणाऱ्याला छान वाटतं. ते पाहणार पहिले डोळ्यांनी खातात माणूस, आणि नंतर पोटात जात. यांचं कशा प्रकारचं सहकार्य असतं? जसं तुमचा मुलगा आहे, आजची तरुण पिढी आहे, त्याचं काय शिक्षण आहे आणि तो कशा पद्धतीनं तुमच्याशी अटॅच झाला या सगळ्या कार्यक्रमामध्ये? हो, आता हे घरात असं सगळं चालू असल्यानंतर आपोआप त्याला आवड निर्माण झाली.
आवड निर्माण झाली म्हणजे तो अनारसी सुद्धा थापतो आजकाल. अरे वा. मुली करत नाहीत. किती छान. म्हणजे ही मुलाखत पाहणारे जर आमचे काही तरुण मित्र असतील तर त्यांनी या गोष्टीची जरूर नोंद घ्यायची आहे. अगदी म्हणजे दिवाळीला आमचा एक भाग तो सांभाळतो अनारसाचा. आणि मिस्टरांचं सुद्धा असतं छान, म्हणजे मार्केट मधनं कुठे चांगलं मिळेल, कुठे काय मिळतं काय नाही हे आणून देणं करणं सगळं ते पाहतात. आणि शिवाय पोहोचते दोघं करतात. काय मुलाचं काही एज्युकेशन? म्हणजे मुलगा माझा इंजिनियर झालेला आहे, मेडिकल मेकॅनिकल इंजिनियर झालेला आहे. आणि आता सध्या छान कंपनीत आहे, चांगलं सध्या वर्क फ्रॉम होम असल्यामुळं त्याची चांगली मदत होते. त्याचं जे शिक्षण आहे त्याचाही फायदा तुम्हाला या व्यवसायासाठी होतो. बरोबर. आणि त्याच्याच कल्पनेतनं आम्ही आता टेकअवे म्हणून सुरू केलं. अरे अच्छा. मध्ये 2 वर्षापूर्वी कोरोना आला. अच्छा. त्या कोरोना काळामध्ये मग आम्ही रुग्णांची सेवा केली. अरे वा, खूप छान. त्यांना घरून त्यांना जसं पाहिजे तसं दवाखान्यात नेऊन जेवण डबे पुरवले. आणि नंतर मग असंच ते वाढत गेलं ते सुद्धा. आता हा व्यवसाय करताना काही अडचणी आल्या का तुम्हाला? अडचणी पुष्कळ, खूप अडचणी आल्यात, पण त्या अडचणींवर मात करत करत आज इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो. काही एखादी अविस्मरणीय घटना की जी अडचण म्हणून पण आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या याला वळण मिळालंय असं काही तुम्हाला सांगता येईल का, उल्लेखनीय गोष्ट एखादी? कारण शेवटी काय असतं ना, या अडचणी म्हणजेच आपल्यासाठी आपली स्ट्रेंथ वाढवणार आणि आपल्याला एक शक्ती वेगळी मिळत असते ती लढत असताना सुद्धा. तर असा एखादा प्रसंग तुम्हाला सांगता येईल का? म्हणजे व्यवसायाशीच निगडीत आहे असं नाही, पण म्हणजे दोन्ही पण आहे. म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा बॅग पर्स वगैरे विकत होते तेव्हा माझ्या मिस्टरांचं एक छोटस युनिट होतं औद्योगिक वसाहतीत तिकडे बॉईजला. आणि ते नंतर मग मध्ये मंदीचा पिरियड वगैरे झाला सगळं, मग तिथं थोडासा लॉस झाला. मग त्यांनी ते बंद करून माझ्याकडे इकडे चांगला प्रतिसाद मिळू लागला सगळ्याला, म्हणून मग ते इकडे मला त्यांनी हे केलं, प्रमोट केलं. पण नंतर मग इतकं म्हणजे त्यांचं इतकं मार्गदर्शन लाभलं की मग त्यांच्या मदतीने मी अजून मला हुरूप आला करायला. पण खूप चांगलं आहे ना, म्हणजे आपल्या पतीला अपयश आलं व्यवसायामध्ये तर त्याने सुद्धा खचून न जाता त्यांनी तुमच्या त्यांनी म्हणजे असं म्हणतात ना, एका पुरुषाच्या माग स्त्री असते, तसं माझ्या बाबतीत उलट झालं. अरे वा. त्यांनी त्यांचं दुःख बाजूला ठेवून माझा इतका म्हणजे सपोर्ट केला की नाही ही जिद्दीने करते ना. आणि ते माझं पाहत होते, मेहनत पाहत होते माझी, की मी जायची सुरुवातीला असे घरोघरी जाऊन माझे प्रमोट करायची, मी हे करते बाबा, सुरुवात केलेली, तुम्ही एकदा घेऊन बघा. मग त्यांनी असे पाहायचे, ते जाऊन आलेले असायचे तेव्हा मी कधी घरात असायचे कधी नसायचे. मग ते सगळे माझी धडपड पाहत होते. मग ते म्हणे नाही आपण हिला हे केलं पाहिजे. त्यांच्यातही ती गट्स होते. आता बरेच जण खाद्यपदार्थांचा हा व्यवसाय करतात. आता बऱ्यापैकी म्हणजे यामध्ये पुरुष सगळे आलेले. तुमचं वेगळे पण तुम्ही काय सांगाल या सगळ्या? आमचं वेगळे पण म्हणजे एक सचोटी आणि चिकाटी. त्यामध्ये इतके सुरू झालेले आहेत, पण त्यामध्ये आमची क्वालिटी आम्ही टिकून ठेवलेली आहे. त्यामुळे लोक अगदी आमच्याकडे येतातच. टेस्ट माहिती झालेली ती आता 5-6 वर्ष 8 वर्ष झाले आम्ही करतोय. जे पहिल्या वर्षी ज्या लोकांनी खाल्लेलं आहे तेच तीच टेस्ट आज लोकांना मिळतीये. त्यामुळे आमच्यावरचा विश्वास वाढलेला आहे लोकांचा. हा व्यवसाय भविष्यात पुढे तुम्हाला असं वाटतं का, आता हा कुटुंबापुरताच तुमचा मर्यादित आहे, पण एक महिला म्हणून तुम्ही ज्या आर्थिक अडचणींमधनं गेला, संसार सांभाळताना तुम्हाला ज्या आल्या, आणि मला असं वाटतं की पुरुषांपेक्षा हे व्यवस्थापन
स्त्रीला जास्त चांगल्या पद्धतीनं कळतं. कळतं. तर अशा अनेक स्त्रिया असतील की ज्यांना गरज असेल या सगळ्या गोष्टी. हो. मग तुमच्या मनात असा काही विचार आहे का की आता हा जो व्यवसाय आपला रुजलाय आता फुलतोय हळूहळू, हो. तर या व्यवसायामध्ये आता माझं हे वैयक्तिक कुटुंब सोडून आता आणखी कुटुंब मोठं व्हायला पाहिजे आणि काही स्त्रियांना मी आणखी रोजगार दिला पाहिजे, असा काही विचार तुमच्या डोक्यात आहे का? या संदर्भात तुम्ही काही पावलं उचललेली आहेत का? आणि त्या दृष्टीने पावलं थोडी उचलणं चाललेली आहे. बरोबर आहे, त्याला वेळ आहे. हा, वेळ आहे. थोडं मानसिक सगळं. हा, आणि त्यांना थोडस शिकून अजून आता ट्रेन करणं वगैरे, कारण माझं जी क्वालिटी आहे ती त्यांच्याकडनं अपेक्षित आहे आम्हाला. ज्यांना आणि त्यांना म्हणजे आता हळूहळू त्यांना ट्रेनिंग घेऊन एकील दुसरी तिसरी असं तुमचं कुटुंब वाढवायचं आहे. चला, हरकत नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही स्वतःच्या व्यवसायासोबतच इतरांना पण रोजगार उपलब्ध करून द्यायचा या दृष्टीने विचार करत आहात. या क्षेत्रातले तुमच्या अचिव्हमेंट काही सांगता येतील का तुम्हाला, उल्लेखनीय अशा? अचिव्हमेंट म्हणजे आम्ही आता ते फराळाचं सुरू केल्यानंतर आमचं पहिल्याच वर्षी मला लंडनवरनं मागणी आली. अरे वा, खूपच छान. हा, मग तिथे लंडनला आम्ही फराळाचं पाठवलं. आता 2 वर्ष झाले स्कॉटलंडला पाठवतो. अरे वा, क्या बात आहे. हा, आता म्हणजे अजून आता नवरात्र सुरुवात व्हायची आहे, तोच आम्हाला तिकडनं फोन आले की तुम्ही आता आम्हाला फराळाचे रेट्स सुरुवात करा, रेट्स करा या वर्षीचे काय आहेत काय नाही. अच्छा, खूपच छान आहे. आता या व्यवसायात तुम्हाला आता 2015 पासून तुम्ही म्हणताय जवळपास 6-7 वर्ष, 8 वर्ष झालेली आहेत. तर या व्यवसायात काय आव्हानं आहेत, म्हणजे याविषयी तुम्ही थोडं बोललात तर या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनाही ते मार्गदर्शन थोडंसं त्यातनं मिळेल. काय आव्हानं आहेत की जे टॅकल करताना तुम्हाला तुमची कसरत होते किंवा ज्याचा विचार आपण केला पाहिजे हा व्यवसाय सुरू करताना? व्यवसाय सुरू करताना सुरुवातीला आपण लोकांपर्यंत पोहोचताना आपण खरंच आपण तयार आहोत का बाबा त्याला मानसिक, कारण आपण जर सुरुवात केल्यानंतर आपल्याला आपण जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत घरात असतो. एकदा घराच्या बाहेर पडले की आपल्याला असंख्य प्रकारची लोक भेटतात. कोणी पॉझिटिव्ह बोलतो, कोणी निगेटिव्ह बोलतो, कोणी असं डायरेक्ट तोंडावर काही पण जे बोलतील ते आपल्याला ऐकून घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. हा, की तुमचं प्रोडक्ट कमी जास्त पैसे घेता तुम्ही, कमी देता बाबा, किंवा हे वजन व्यवस्थित आहे का, नाही आम्हाला कमीच वाटतं, तुमच्याच्यात आम्हाला असं झालं, चांगला अपेक्षित नाही. त्यामुळे ती सगळी मानसिक तयारी ठेवली पाहिजे. कारण इकडे आम्ही थोडस हे सेटल झालो असं वाटायला लागलं की इकडे लगेच भाव वगैरे वाढतात सगळे कच्च्या मालाचे भाव वाढले की मग इकडे आमच्या ह्याच्यावर परिणाम होतो. आम्ही रेट वाढवले की समोरनं आम्हाला विचार नव्हते, अरे तुम्ही रेट कसं काय वाढवले, पण त्यामागे आम्हाला माहित असतं आम्ही चांगलं तेल वापरतो, चांगलं तूप वापरतो, आज मार्केटमध्ये काय रेट आहेत त्याचे. पण हे प्रत्येक वेळेस आम्ही नाही सांगू शकत सगळ्यांना. इच्छा असूनही काही गोष्टींना थोडासा आवर घालावा लागतो. मग आपण जोपर्यंत घरात असतो तोपर्यंत आपल्याला बाहेरचे एवढे रेट्स वगैरे मोजकं थोडं आपल्याला माहिती असतं, पण अगदी आपल्याला खोलात जावं लागतं जेव्हा आपल्याला भरपूर प्रमाणात घ्यायचं असतं. मग तेव्हा आपण विचार करतो नाही बाबा 2 पैसे आपल्याला वाचले पाहिजे, मग कुठे चांगले मिळेल. मग अशा वेळेस कच्चा माल घेताना थोडा विचार करून घेतला पाहिजे कुठे घ्यायचा काय वस्तूंचे दर खालीवर होत राहतात, खाली होतच नाही ते वरच वाढतात. बरोबर, हे फार मोठं आव्हान आहे खरं तर. पण चांगली गोष्ट आहे की सातत्याने हे आव्हान पेलत तुम्ही तुमचा व्यवसाय चालू ठेवलाय आणि तो मोठा करताय. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या महिलांना तुम्ही काय सल्ला द्या आता आपण म्हणू शकतो? सल्ला देणारे मी कोण आहे पण तरी तुम्हाला असं वाटतं की काहीतरी, म्हणजे जेव्हा या क्षेत्रात अनेक महिला आहेत आणि तरी सातत्याने तुमचा व्यवसाय यशस्वी होतोय, यामागे काहीतरी गमक आहे जे तुम्ही आज या निमित्ताने सांगू शकता माता भगिनींना? मी मगाशीच सांगितलं ना की कोणता व्यवसाय करताना चिकाटी अंगात पाहिजे. बरोबर, चिकाटीने तुम्ही काहीही करा तुम्हाला यश हमखास मिळणार. खूप छान.
आणि मी स्वतःही तुमचे पदार्थ चाखलेले आहेत. त्यामुळे मला माहिती आहे की तुम्ही अन्नपूर्णा हा अतिशय चविष्ट असे पदार्थ तुम्ही बनवता. आता दिवाळीच्या फराळाबद्दल बोललात किंवा तुम्ही नाश्त्याचे आयटम करतात किंवा छोट्या ज्या पार्टी वगैरे ज्या असतात त्यालाही तुम्ही चांगले चांगले खाद्यपदार्थ पुरवता. पण या व्यतिरिक्तही तुम्ही अजून काही करता का? हो, आम्ही आता दिवाळी झाली की लग्नाचा सीझन येतो. अच्छा. लग्नाच्या सीझनला मग लग्नामध्ये रुखवत लागतं, ओलं रुखवत म्हणतात आपल्याकडे त्याला. मग ते पूर्ण ओलं रुखवत आम्ही देतो पॅकिंग सहित बॉक्स मध्ये पॅकिंग करून व्यवस्थित देतो. मुंजीचे असतो तर तेव्हा पण भिक्षा वगैरे पॅकिंग करून देतो व्यवस्थित आम्ही. त्याला प्रतिसाद खूप छान मिळाला. खूप छान. हो, चला म्हणजे या निमित्ताने पारंपरिक गोष्टी सुद्धा देतो आम्ही त्याला. माझी मध्ये आकाशवाणी माहिती सुरुवात केल्यानंतर आकाशवाणीला पण मुलाखत झालेली आहे खूपच छान. आणि उद्योजिकाचा पण पुरस्कार मिळालेला आहे. खूप छान. म्हणजे घरामध्ये राहून घरातल्या काही अडचणींवर मात करण्यासाठी आज प्राचीताईंनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि आज त्या यशस्वी उद्योजिका आहेत. एक आदर्श उदाहरण त्यांनी आपल्या सगळ्या या प्रवासातून आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि मला असं निश्चित खात्री आहे की या निमित्ताने प्राचीताईंचे जे विचार आज आपण त्यांच्या बोलण्याचा ऐकले ते तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शक आणि प्रेरक ठरतील. प्राचीताई, तुमच्या चविष्ट पदार्थांनी असंच तुम्ही सगळ्या मंडळींना आनंद द्या. सगळ्यांचे पोट आणि पोटासोबत हृदय खुश ठेवा आणि तुमचा व्यवसाय या निमित्ताने असाच वाढत राहो अशी आपण दुर्गेचरणी नवदुर्गेचरणी प्रार्थना करूया. तुम्ही आमच्या या मालिकेमध्ये सहभागी झालात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. नमस्कार. मंडळी, तुमच्याही अवतीभोवती अशा काही कर्तृत्ववान स्त्रिया असतील की ज्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे पण ते अंधारात आहे, तर अशा काही महिलांविषयी त्यांच्या कार्यांविषयी आम्हाला जरूर कळवा. आम्ही ते सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सर्वांना पुन्हा एकदा नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आपल्या ऑफिशियल YouTube चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा.